नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सर्व टेट धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। बऱ्याच टेट धारकांनी मला बरेच कमेंट्स केले, बरेच त्यांचे प्रॉब्लेम्स जे काही त्यांना पडलेले प्रश्न याच्या बेसिसवरती मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। जोपर्यंत तुमची शिक्षक भरती कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अपडेट देणं हा एकच आमचा या चॅनलचा मागचा उद्देश असणार आहे। तर विद्यार्थी मित्र हो, जर अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी मित्राला याचा फायदा हा झाला गेला पाहिजे। कारण बरेच विद्यार्थी मित्र हे बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे। बऱ्याच दिवसापासून साधारण 2017च्या बॅचपासून जे विद्यार्थी अजूनही शिक्षक भरतीमध्ये झालेले नाही तर त्यांचं देखील ते प्रश्न आहे की आम्ही 2017 पासून सर आम्हाला अजूनही अपॉइंटमेंट मिळाले नाही। तर बरेच त्यांचे स्वप्न आहे। तर विद्यार्थी मित्र प्रत्येकाला जर तुम्ही नक्की शेअर केला तर शिक्षक भरतीच्या या प्रोसेसपासून एकही विद्यार्थी हा वंचित राहिला नाही पाहिजे। तर हा एकमेव उद्देश आहे। तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा, ओके। आणि तुमच्या नेमके प्रतिक्रिया काय आहेत आणि तुम्हाला पडलेले प्रश्न। तर विद्यार्थी मित्र हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, बरेच विद्यार्थी जे काही कमेंट्स करतात, प्रत्येक कमेंट्सवरती मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही एका व्हिडिओ कमेंटवरती, पण मी मॅक्सिमम ट्राय करतो आणि प्रत्येक कमेंटला मला तुम्हाला आन्सर देणंही शक्य होत नाही, कारण माझ्या बिझी शेड्यूलमध्ये प्रत्येकांना रिस्पॉन्स देणं थोडंसं पॉसिबल नाही आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी सगळ्यांना सॉरी मागतो। तर विद्यार्थी मित्र तर पण मी एक प्रयत्न नक्की करेन की जेवढे काही तुमचे कॉमन प्रश्न आहेत त्या कॉमन प्रश्न कलेक्ट करून त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवेल। जे विद्यार्थ्यांनी काल 2 प्रश्न मला 2-4 प्रश्न विचारलेले होते त्याचा कॉमन एक व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे आणि आज आत्ता एक व्हिडिओ हा बनवत आहे जो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते। तर विद्यार्थी मित्र हो, तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। जो कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांनी मला विचारला होता की सर आता संस्थेवरती ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यूसाठी जातो त्यावेळेस आम्हाला डेमो नेमकं संस्था चालक देणार की आम्हाला डेमो स्वतः रेडी करायचा आहे, ओके। आणि त्यानंतर अजून बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केला होता की सर आम्ही डेमोची प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने आम्हाला डेमोचं प्रेझेंटेशन दिलं गेलं पाहिजे, ओके। तर ह्या सगळ्या कॉमन गोष्टीवरती आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत। अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहे, अतिशय इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पहा। तर विद्यार्थी मित्र पहा, सगळ्यात अगोदर मॅक्सिमम डेमो हा जो असतो तो आपल्याला स्वतःलाच टॉपिक निवडायचा असतो, ओके। 90% केसेसमध्ये असंच घडतं, ओके। कारण अजून त्यांनी डिटेल असं काही दिलं नाही की डेमो संस्था देणार की तुम्ही सिलेक्ट करायचं, पण माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती तुम्हाला सांगतो मॅक्सिमम 99% डेमोचा टॉपिक हा तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो। बाय चान्स एखाद्या संस्थेने तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला आम्ही हा टॉपिक देऊ आहे, ओके। एखादा टॉपिक तुम्हाला दिला, जर तुम्ही सायन्सचे कॅन्डिडेट्स असाल तर ऑन द स्पॉट तुम्हाला टॉपिक देतील, पण तुम्हाला थोडासा तिथं कालावधी देखील दिला जाईल, ओके। त्यामुळे जास्त पॅनिक न होता तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा आणि प्रयत्न व्यवस्थितरित्या तुम्ही त्याचं प्रिपरेशन करा। आता पहा, तुम्हाला डेमो नेमका कसा रेडी करायचा आहे याच्यावरती आपण आज महत्त्वाच्या गोष्टींवरती बोलणार आहोत, ओके। ज्यावेळेस तुम्ही डेमो सिलेक्ट करताना टॉपिक नेमका कोणता तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे आणि डेमोचं तुमचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे आणि तुमचं प्रेझेंटेशन कसं असणं गरजेचं आहे, कारण त्याच बेसिसवरती तुमची सिलेक्शन प्रोसेस ही डिपेंड असते, ओके विद्यार्थी मित्र। तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं डेमोचा टॉपिक तुम्ही सिलेक्ट करताना, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता 11वी-12वीसाठी तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहात, ओके, आणि तुम्ही केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी जात आहात, ओके। तर तुम्ही डेमो देत आहात तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा डेमोचा टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा ठरतो, ओके। तर ज्यावेळेस तुम्ही डेमो देता, सपोज तुम्ही एखाद्या टॉपिकवरती डेमो देत आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही केमिस्ट्रीच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती अल्कोहोल फिनॉल अँड इथर यावरती तुम्ही डेमो देत आहात, तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, अतिशय इंटरॅक्टिव्ह तुमचं सेशन झालं पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीचं इंट्रोडक्शन जे आहे अल्कोहोल फिनॉल अँड इथर, सो तुम्ही स्टार्ट कसं केलं पाहिजे। सो माय डिअर स्टुडंट्स, सो इन टुडेज टॉपिक वी डिस्कस द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री, that is alcohol, phenol and ether. So first of all you give the information about the introductory part. So in your day-to-day life where we are using the alcohol, phenol and ether, we will see first. देन तुम्हाला त्या काय करायचं आहे, त्याचे यूजेस सांगायचे आहेत। नेमकं तुम्ही डे टू डे लाईफमध्ये त्याचा यूज कसा करता, कुठे करता, ते विद्यार्थ्यांना तुम्हाला अतिशय
सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं इंटरॅक्शन हे व्यवस्थित झालं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इंट्रोडक्शन व्यवस्थित झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही त्या गोष्टी अल्कोहोलवरती तुम्ही काय करू शकता, नंतर त्याचं नॉमेनक्लेचर पार्ट ओके IUPAC नेम इन शॉर्टमध्ये सांगू शकता. त्यानंतर केमिकल रिॲक्शन्स ज्या आहेत कलेक्टिव्हली तुम्ही सांगू शकता, इम्पॉर्टंट रिॲक्शन्स, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या गोष्टी इझिली समजल्या गेल्या पाहिजेत. ओके, तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट्स असतो. तुम्ही प्रेझेंटेशन कसं करता आणि तुमचं टॉपिक तुम्ही कसं निवडता या बेसिसवरती तुमचा डेमो हा डिसाईड करतो आणि तुमचं सिलेक्शन देखील त्याच बेसिसवरती डिसाईड करतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा टेटचा स्कोर जास्त असेल, पण डेमो जर तुम्ही व्यवस्थितरित्या दिला नाही, प्रेझेंटेशन केलं नाही, विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलेलं काहीच समजलं नाही, तर तुमचा डेमो हा फ्लॉप होईल आणि तुम्ही डायरेक्टली त्या भरतीमधून रिजेक्ट व्हाल. तर विद्यार्थी मित्र हो, अजूनही वेळ आहे, तर डेमोची व्यवस्थितरित्या तयारी करा. याच चॅनलवरती मी मॅक्झिमम व्हिडिओ केमिस्ट्रीचा असेल तर केमिस्ट्रीचे जवळपास 200पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. मी कशा पद्धतीनं डेमो त्याच्यामध्ये टॉपिक टीच केलेला आहे, तर त्यातलंही देखील तुम्ही एखादा टॉपिक बायोलॉजीचे देखील काही टॉपिक मी शिकवलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. या चॅनलवरती आपण केमिस्ट्री आणि बायोलॉजीची व्हिडिओ टाकत असतो. ओके, 11वी आणि 12वीचे फक्त. ओके, तर ते तुम्ही पाहून तुमचं डेमोचं टॉपिक तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या रेडी करून घेऊ शकता. ओके, तर बऱ्याच अजून काही विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं, सर आम्ही फिजिक्ससाठी डेमोची तयारी कशी करायची. ओके, सर विद्यार्थी मित्र हो, फिजिक्ससाठी देखील तुम्हाला सेमच फॉलो करायचा आहे. तुम्ही फिजिक्समधला देखील टॉपिक तुम्हाला जो इझी आहे आणि जो तुम्ही व्यवस्थितरित्या प्रेझेंट करू शकता. ओके, मी तुम्हाला सांगणार नाही की हाच टॉपिक घ्या. आता केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल दिलं मी, पण टॉपिक निवडताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तुम्हाला जो व्यवस्थितरित्या प्रेझेंट करता येतो. आणि जर त्याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न त्यांनी विचारले तर मॅक्झिमम प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही डेमो सिलेक्ट करा. एकदम कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स तुम्ही घेतलं आणि तुम्हाला तिथं व्यवस्थित प्रेझेंट करता आलं नाही आणि विद्यार्थ्यांनी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला किंवा जे काही डेमो घेणारे पॅनल आहेत त्यांनी एखादा प्रश्न विचारला, जर तुम्हाला ते सांगता आलं नाही तर काय होईल, तिथं तुमचा डेमो हा फ्लॉप होऊ शकतो. त्यामुळे तुमचं डेमो जो आहे, जो टॉपिक आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या निवडा, जो तुम्हाला सांगताना सोपा जाईल आणि विद्यार्थ्यांना समजेल आणि तुम्ही व्यवस्थितरित्या ते प्रेझेंट करू शकता आणि कोणत्याही प्रश्नांवरती तुम्हाला तिथं उत्तर हा देता आलं पाहिजे. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही डेमोचा टॉपिक निवडला तर आय एम डॅम शुअर 100% यू गेट सिलेक्ट. ओके, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. डेमोचा पॉईंट टॉपिक सिलेक्ट करताना तुम्हाला काय करायचं आहे, अतिशय व्यवस्थित टॉपिक सिलेक्ट करा आणि त्याचं प्रिपरेशन व्यवस्थित करा. ओके, अगर तुम्ही जे काही बोलणार आहात ते प्रेझेंटेशन ते तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रिप्ट लिहून घ्या. जे टॉपिक्स तुम्ही बोलणार आहात त्याच्यावर नोट्स व्यवस्थित रेडी करून घ्या. 2-4 वेळा त्याच्यावरती रिहर्सल करा. ओके, प्रॅक्टिस करा आणि त्या टॉपिकचं इन डिटेल वाचा. जर तुम्हाला त्याच्यावरती काही प्रश्न विचारले तरी सांगता आला पाहिजे. आणि अजून दुसरा भाग, जर संस्थेने तुम्हाला स्वतःहून डेमोचा टॉपिक दिला तर कसं, तर मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचं सब्जेक्ट आहे, तुमचं बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, सायन्स असेल, तो सब्जेक्ट तुम्हाला थरोली रीड करून जायचा आहे. ओके, प्रत्येक टॉपिक तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायचा. अजून वेळ आहे तर व्यवस्थितरित्या वाचा, सगळे टॉपिक थरोली वाचून जावा. जर ऑन द स्पॉट त्यांनी एखादा डेमो तुम्हाला दिला तर तुम्हाला तिथं अर्धा-1 तासाचा वेळ दिला जातो. अर्ध्या 1 तासात तुम्ही जर व्यवस्थित रिवाईज केलं, पॉईंट्स पटापटा लिहून घेतले आणि अचानक तुम्हाला टॉपिक दिला तरी देखील तुमचं प्रेझेंटेशन हे व्यवस्थितरित्या होऊ शकतं. यामध्ये जास्त पॅनिक व्हायचं गरजेचं नाही आहे. तर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो, अचानक डेमो दिला, आम्ही तयारी कशी करणार, तर तुम्हाला याचं प्रिपरेशन आत्तापासूनच करायचं आहे. ओके, दिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळे टॉपिक्स व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि पहा, इंटरव्ह्यू म्हटलं की तुम्हाला सगळ्यात रिलेटेड टॉपिकशी क्वेश्चन्स हे विचारणं एक्सपेक्टेडच असतं. ओके, कारण तुम्ही 11वी-12वीला म्हणा किंवा 9वी-10वीला शिकवत असतात तर तुमचं नॉलेज हे 100% ते चेक करत असतात. तर याच्यामध्ये कुठली शंका नाही, तुम्हाला सगळे टॉपिक्स थोरोली रीड करायचे आहेत. भले तुम्ही कोणत्याही सब्जेक्टचं असाल तर व्यवस्थितरित्या सगळे वाचून जावा. बी पॉझिटिव्ह आणि व्यवस्थितरित्या प्रिपेअर करा आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न घेता तुम्ही तयारी केली. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून एक प्रश्न मला केला की सर आमचा स्कोर खूप कमी आहे, तर आमचे काही चान्स आहेत का. ओके, आता पहा विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, संस्थेवरती जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तुम्ही सिलेक्ट झाला असाल आणि तुमचं प्रेझेंटेशन छान आहे, तुमचं एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही व्यवस्थितरित्या टीच करू शकता, तुम्हाला जरी 70-80 मार्क्स आहेत तर तुम्ही तिथं देखील सिलेक्ट होण्याचे
99% चान्स असतात. कारण पहा, एखादा 100 मार्क्सवाला विद्यार्थी आहे आणि तुम्हाला 70च मार्क आहेत, पण तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या, तुमचा एक्सपिरियन्स छान आहे, तुमचं प्रेझेंटेशन खूप अतिशय उत्कृष्ट आहे, तर अशा वेळेस 70-80 वाले देखील मुलं इथं सिलेक्ट केले गेले जातात. कारण सगळ्यात महत्त्वाचं टीचिंग मेथड महत्त्वाची असते. तुम्हाला मार्क्स किती मिळाले याच्यापेक्षा तुमचं स्किल कशी आहे, तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रेझेंट करू शकता. ओके, काही कारणामुळे तुम्हाला मार्क्स कमी मिळाले असतील, टेटमध्ये टेटचा स्कोर कमी असेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगलं शिकू शकत नाही. ओके, तर त्या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका. ओके, जर तुम्ही जर विदाऊट इंटरव्ह्यू असेल, डायरेक्ट सिलेक्ट असेल, तर तिथं आपल्याला काय करताना नाही, डायरेक्ट तुमच्या टेटच्या स्कोरवरतीच जवळपास ज्या 15,000 जागा आहेत तिथं तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावरतीच अपॉइंटमेंट होणार आहे. तिथं तुमचं टीचिंग स्किल वगैरे काय बघितलं जात नाही, डायरेक्ट अपॉइंटमेंट राहतं. पण विथ इंटरव्ह्यू जिथं संस्थेवरती तुम्ही जाणार आहात तिथं तुम्हाला ह्या गोष्टी, तुमचं नशीब तुम्हाला आजमवता येणार आहे. कारण तुमच्याकडे जर स्किल असेल, टीचिंग स्किल चांगली आहे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स लेवल स्ट्रॉंग आहे, तर 100% तुमचं स्टेटचा स्कोर भलेही कमी असेल तरी तुम्ही तिथे सिलेक्ट होण्याचे चान्सेस हे 99% असतात. तर विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके, अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा, त्याच्या बेसिसवरती आपण नक्की व्हिडिओ बनवू. ओके, काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे मला कमेंट केले होते त्याच्या आधारावरती मी 2 व्हिडिओ आज बनवले आहेत. ओके, तर मॅक्सिमम आपण तुमची भरती प्रोसेस होईपर्यंत प्रयत्न करूयात. तुम्हाला जास्तीत जास्त जे काही तुमचं आता भरती प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर विश यू ऑल द बेस्ट टू ऑल द टेट स्टुडंट्स. ओके, तर व्यवस्थितरित्या जे काही तुमचं प्रिपरेशन आहे ते करा. ओके, ऑलरेडी मी डॉक्युमेंटवरती देखील एक व्हिडिओ बनवला आहे, तो देखील तुम्ही पाहून घ्या. काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करायचे आहेत, तुमचा कट ऑफ कशा पद्धतीचा असणार आहे त्याच्या बेसिसवरती देखील व्हिडिओज आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. ओके.